छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांनी अंमली पदार्थाच्या अवैध व्यापारावर आणखी एक कारवाई केली आहे। बाहेर राज्यातून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या कोडीन सिरपचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पोलिसांनी एकूण 77,44,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणी कल्पेश चंदूलाल अग्रवाल, ज्ञानेश्वर मनोहर यादव उर्फ माऊली, सय्यद नबी सय्यदलाल यांना अटक करण्यात आली आहे। आरोपींना मध्य प्रदेशातील इंदोर येथील दुर्गेश सीताराम रावत आणि गुजरात राज्यातील धर्मेंद्र उर्फ गोपाल खेमचंद प्रजापती या व्यक्तींनी कोडीन सिरपचा मोठा साठा पुरवला होता। पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेच्या 3 विशेष पथकांनी धुळे, इंदोर आणि अहमदाबाद येथे धाड टाकून 18,360 कोडीन सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आणि 2 मुख्य पुरवठादारांना अटक करत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या आरोपींना 21 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान छत्रपती संभाजीनगर पोलिसांची ही मोहीम अंमली पदार्थ पुरवठादारांविरोधात मोठा संदेश देणारी ठरली आहे। शहरात कोडीन सिरप सह नशेचे औषधी पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांचे चक्र आणखी वेगाने फिरणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये गेल्या वर्षापासून मोठ्या प्रमाणावरती नार्कोटिक्स विरुद्ध कारवाई करण्यात येत आहे। गेल्या 2 वर्षात खूप मोठ्या प्रमाणावरती कारवाई शहरामध्ये झालेली आहे, ज्याच्यामध्ये आपण 400च्या वर आरोपी अटक केलेले आहेत। प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यामध्ये आपण वाळूज पोलीस स्टेशनमध्ये कफ सिरप, ज्याच्यामध्ये कोडीन फॉस्फेट कंटेंट असलेले कफ सिरप आपण मोठ्या प्रमाणावरती पकडलेले होते। जवळपास 12.5 लाखाचा माल त्यात जप्त केलेला होता आणि शहरातील आणि नाशिकचे काही आरोपी म्हणून 41 आरोपी त्यात निष्पन्न केलेले होते आणि त्याच्यामुळे बऱ्यापैकी आणि चांगलाच जो नार्कोटिक्सच्या सप्लाय चेनवरती परिणाम झालेला होता। त्यानंतर काही नवीन सप्लाय चेन आपल्याकडे निर्माण होत अशी माहिती मिळाल्यानंतर संभाजीनगर शहराचे डीसीपी क्राईम श्री नवले, त्याचबरोबर पीआय पवार, एपीआय गच्छे, त्याचबरोबर क्राईम ब्रांचची आमची टीम सर्व यांनी माहिती घेतली सविस्तर। त्याच्यामध्ये 9 तारखेला आम्हाला एक माहिती अशी मिळाली होती की धुळ्याचा एक आरोपी आहे कल्पेश चंदूलाल अग्रवाल, हा सप्लाय चेन मध्ये नवीन एंट्री करण्यात आहे आणि त्यांनी आपल्या शहरामध्ये सय्यद नबी सय्यदलाल याला नशेच्या टॅबलेट्स देण्याकरता तो या ठिकाणी आणि कोडीन सिरपच्या बॉटल घेऊन येत अशी माहिती मिळालेली होती। त्यावेळी त्या दोघांनाही त्या ठिकाणी पकडण्यात आलं होतं। त्यांच्याकडून नार्कोटिक्सचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला होता। त्यांची अटक करून कस्टडी घेण्यात आलेली होती। त्यांच्या चौकशीमध्ये निष्पन्न झाले की त्यांचा अजून मोठा साठा हा धुळ्याला आहे। धुळ्याला आमची टीम रवाना झाली। त्या ठिकाणी जवळपास आमच्या लोकांनी 600च्या वर कोडीनच्या बॉटल त्या ठिकाणी 6 बॉक्समध्ये जप्त केल्या। त्यानंतर आणखीन ॲडिशनल माहिती मिळाली की त्याच्यामध्ये आरोपी जे आहेत ते प्रामुख्याने एक होलसेल विक्रेते आहेत गुजरातमध्ये अहमदाबादला आणि मध्य प्रदेश इंदोर येथून हा माल सप्लायचा चेन त्यांच्याकडे येत होता। त्यामुळे त्याच्या मुळाशी जाण्याचं क्राईम ब्रांचने आम्ही ठरवलेलं होतं। त्याच्यामध्ये इंदोर येथील ग्लोबस एंटरप्राइजेसची जी मेडिकल होलसेल विक्रेता आहे दुर्गेश सीताराम रावत, त्याचबरोबर राधे एंटरप्राइजेस मेडिकल होलसेल डिस्ट्रीब्युटर आहे धर्मेंद्र उर्फ गोपाल प्रजापती, या दोघांना या संदर्भात ताब्यात घेण्यात आलं। इंदोर येथील जे गोडाऊनचं आम्ही सर्च घेतलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आम्हाला कोडीनच्या ज्या अशा फॉस्फेटच्या ग्लुकोड कफ सिरपच्या बॉटल या जवळपास 18,360 बॉटल्स त्या ठिकाणी जप्त करण्यात आल्या। आजपर्यंत एकूण 77,44,000चा माल ह्याच्यामध्ये जप्त केलेला आहे।